ब्रेकनंतर आपणा सर्वांचं स्वागत। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह 300 खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। कारण जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 53% पोहोचलाय। सध्या धरणामध्ये 16,295 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा आहे। यावर्षी देखील धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर जायकवाडीमध्ये कोणकोणत्या धरणातून पाणी येतं? दारणा धरण हे 6,642 क्युसेकने भरलेलं आहे आणि विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणामधून सुद्धा 3,716 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। त्याचबरोबर नांदूर मधमेश्वर मधून देखील 15,775 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पालखेड धरण मध्ये देखील 1,356 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याचबरोबर भावली धरणामधून देखील 701 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यानंतर पुढे आपण जायकवाडीतील 6 वर्षातला पाणीसाठा पाहणार आहोत। 2020 मध्ये 38.57% इतका पाणीसाठा होता। त्यानंतर 2021 मध्ये 33.90% इतका पाणीसाठा होता। पुढे 2022 मध्ये 33.94% पाणीसाठा आणि 2023 मध्ये 25.56% पाणीसाठा होता। 2024 मध्ये 4.54% पाणीसाठा होता आणि आता 2025 मध्ये 53% इतका पाणीसाठा आहे। त्यामुळे सध्या तरी हा पाण्याचा प्रश्न मिटल्याचं चिन्ह आहे। याबरोबरच बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।